आजच्या या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राची लोकसंख्या जी काय 2011 साली आपली जनगणना झालेली आहे, तर ही महाराष्ट्राची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार बघणार आहोत. तर विविध स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने जे काही आपले मागचे PYQ आहेत, तर त्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत त्याच्या आधारे आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत आणि फ्युचरमध्ये जे काही एक्झाम होणार आहेत त्यासाठी देखील हा लेक्चर जे आहे तर हे खूपच फायदेशीर ठरणार आहे. एक्झामच्या अगोदर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच एक्झामला जाण्या अगोदर बघून गेला पाहिजे, जेणेकरून तुमचे 2 ते 3 प्रश्न नक्कीच याच्यातून सुटणार आहेत. तर चला आपण महाराष्ट्राच्या लोकसंख्येबाबत बघूयात. आता लोकसंख्येला बघण्या अगोदर तत्पूर्वी आपण काही महाराष्ट्राचे पॉईंट्स आहेत बघा की ते देखील आयोगाकडून वारंवार विचारलेले आहेत. तर यामध्ये विशेष करून महाराष्ट्राची स्थापना जर बघितली आपण तर 1 मे 1960 म्हणजेच आजच महाराष्ट्र दिन आहे. आजच जो काय आहे तर महाराष्ट्र स्थापन झाला होता 1 मे 1960 रोजी. याची राजधानी जर बघितली तर मुंबई राजधानी आहे, उपराजधानी आहे नागपूर. एकूण क्षेत्रफळ जर बघितलं तर हा देखील फॅक्च्युअल प्रश्न आहे, सोपा वाटू शकतो पण आयोगाकडून याच्या अगोदर देखील बऱ्याचदा विचारलेला आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर. याचा देखील युनिट चेंज करून तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, तरी देखील तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर अशा पद्धतीचं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. तर भारतामध्ये जर बघितलं आपण तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. तर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. तर याच्यामध्ये मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की पहिले 2 कोणते राज्य आहेत की जे महाराष्ट्राच्या अगोदर आहेत. पहिलं राज्य कोणतं आणि दुसरं राज्य कोणतं, ते सर्वांना माहितीच आहे, तरी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. याच्यामध्ये एकूण लोकसंख्या जर बघितली, हा देखील पॉईंट किंवा ही देखील इन्फॉर्मेशन, हा देखील फॅक्ट आयोगाकडून खूप वेळा विचारलेला आहे की महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती आहे. तर 11,23,74,333. 11,23,74,333 किंवा याला शॉर्टमध्ये असंही म्हणू शकता 11.24 कोटी. 11.24 कोटी किंवा 11,23,74,333 या दोन्हीपैकी जे ऑप्शन असेल तर ते तुम्ही तिथं टिक करायचं आहे. तर आपण ज्या पद्धतीने बघितलं की क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो, तर लोकसंख्येचं प्रमाण जर बघितलं आपण, भारताच्या लोकसंख्येमध्ये आपली 11.24 कोटी लोकसंख्या आहे, तर ती देशाच्या लोकसंख्येचा किती वाटा आहे तो आहे 9.28%. आता इथं बरेचदा तुम्हाला 9.29% देखील दिसणार आहे, पण ऑप्शनमध्ये जे असेल ते तुम्ही घेऊन जायचं आहे. 9.29 किंवा 9.28% असा दोन्ही देखील डेटा तुम्ही गुगलही केला तरी तुम्हाला मिळून येईल तिथं. त्यामुळे देशाच्या लोकसंख्येचा वाटा आपला किती आहे 9.29% आपण त्याला म्हणू शकतो. आणि भारतातील लोकसंख्येचा जर क्रमांक बघितला आपण तर लोकसंख्येच्या बाबत आपला भारताचा 2रा क्रमांक लागत आहे आणि प्रथम क्रमांक जर बघितलं तर उत्तर प्रदेश या राज्याचा लागून आहे. आता जगासोबत जर तुलना केली तर जगातील फक्त 10 देशाची लोकसंख्या जी आहे तर ती महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. म्हणजे फक्त आपल्या राज्याची लोकसंख्या एवढी मोठी आहे की म्हणजे जगातील जे काय आहेत ते फक्त 10च देश आहेत की ज्यांची लोकसंख्या ही महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. तर यानंतर आपण जी काय डिकेडल ग्रोथ म्हणतात किंवा दशवार्षिक वाढ म्हणतात, म्हणजे 2001 मध्ये जी लोकसंख्या होती आणि 2011 मध्ये यांचं कंपॅरिझन केलं जातं सेन्सस इयरचं या, आणि याच्यामध्ये किती वाढ झाली तर त्यानुसार याचा जे काही दशवार्षिक वाढ आहे ती काढली जाते. तर आपण 2001 ते 2011च्या दरम्यान जर बघितली दशवार्षिक वाढ तर ती आहे 15.99%. महत्त्वाचा डाटा आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2001 ते 2011 या 10 वर्षामध्ये लोकसंख्येची वाढ किती झाली तर 15.99%, म्हणजे सुमारे ती 16% एवढी वाढ झालेली आहे. तर त्यानंतर आहे 1991 ते 2001, म्हणजे याच्या मागचं वर्ष, मागच्या 10 वर्षात 1991 ते 2001 मध्ये किती वाढ होती तर ती 22.73% वाढ होती. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होती, 22.73%. तर आता कसं बऱ्याचदा शिक्षण किंवा समाज सुधारलेला आहे, त्याच्यामुळे लोकांना बऱ्यापैकी अंदाज आला की लोकसंख्या नियंत्रणात आणणं गरजेचं आहे किंवा आपलं लोकसंख्या धोरण आहे त्याचे देखील हे परिणाम आहेत. त्यामुळे आपला लोकसंख्येचा दशवार्षिक वाढीचा दर जो आहे तो 15.99% दिसून येतो. आता नुकतीच लोकसंख्येला म्हणजे जनगणनेला सुरुवात झालेली आहे, त्याचा देखील नवीन डेटा येणारच आहे. त्यामध्ये देखील याचं जे काही वाढ आहे तर ती निगेटिव्हच असणार आहे, म्हणजे 15.99% पेक्षा कमीच वाढ तिथं दिसून येणार आहे.
आता जर बघितलं आपण 1991 ते 2001 या दोन्हीच्या वाढीमध्ये कितीचा फरक होता, तर वाढीचा दर हा 6.74% कमी झालेला आहे. एक पॉझिटिव्ह साईन आहे, लोकसंख्या आपली म्हणजे नियंत्रणात आपल्या आहे म्हणून एक पॉझिटिव्ह साईन आहे आणि 6.74% आपला वाढीचा दर हा कमी झालेला आहे. म्हणजे 22.73% होता, तर तो आपला घट होऊन कितीवर आला आहे, तर 15.99%. आता जी काय 2027ला जी काही जनगणना होईल तर ती त्याच्यामध्ये अजूनही ती कमी होणार आहे. यानंतर भारताची जर वाढ बघितली आपण तर 17.64% आहे. 17.64% म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघितली महाराष्ट्राची 15.99% आहे, त्याच पद्धतीने आपण जर पूर्ण देशाचा विचार केला तर ती किती आहे, 17.64%. आता लोकसंख्येची विभागणी केली तर हा डेटा तुम्हाला तसा विचारला जाऊ शकत नाही म्हणजे एवढा डिटेलमध्ये. पुरुष आहेत ते 58.24 दशलक्ष म्हणजे 51.83% पुरुष आहेत. हे पर्सेंटेज विचारू शकतात मे बी. आणि स्त्रियाचं प्रमाण जर बघितलं तर आकडा नाही लक्षात ठेवला तरी चालेल, पण 48.17% एवढ्या स्त्रियांचं प्रमाण आहे. 48.17%. याच्यामध्ये काय करा, ते पुरुष लक्षात ठेवण्यात फक्त स्त्री लक्षात ठेवा. 48.17% काय आहेत, तर स्त्रिया आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला एक शहरी लोकसंख्या आणि ग्रामीण लोकसंख्या देखील विचारलं जातं. तर त्यात दोन्ही लक्षात ठेवण्यापेक्षा एक तर ग्रामीण लक्षात ठेवा किंवा शहरी लक्षात ठेवा. तर हे एकच आकडा लक्षात ठेवा. नंतर तो आपल्याला जर विचारला दुसरा आकडा जो आपण लक्षात ठेवला नाही तर त्याला 100मधून मायनस केलं तर येणारा आकडा शिल्लक राहत असतो. त्यामुळे अशा काय टेक्निकली तुम्ही असा फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवायचा आहे. आता लोकसंख्येची घनता बघूयात. आता लोकसंख्येबाबत आयोगानं आजपर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर याच्यामध्ये विशेष करून जर प्रश्न बघितले आपण, यामध्ये तुम्हाला लोकसंख्येची घनता आहे, तुमची साक्षरता असेल, तुमचा लिंग गुणोत्तर असेल किंवा बाललिंग गुणोत्तर आहे, याबाबत प्रश्न विचारलेले आहेत. आणि कंबाईनचं जर बघितलं आपण तर कंबाईनमध्ये जास्त डिटेलमध्ये जर गेले किंवा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये गेले जुन्या ऑब्जेक्टिव्ह पद्धतीमध्ये, तर त्यामध्ये ते जे काही जिल्ह्यांचा क्रम आहे घनतेमध्ये असेल, साक्षरतेमध्ये असेल, तर त्या जिल्ह्यांचा क्रम किंवा लोकसंख्या जी आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे, तर अशा पद्धतीने तिथं काही जिल्ह्यांचा क्रम विचारलेला दिसून येतो. आता आपण त्याच अनुषंगाने लोकसंख्येची घनतेबाबत बघूयात. तर घनता म्हणजे काय असते, तर हा एक महत्त्वाचा आहे. हा इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. घनता म्हणजे काय असते, तर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ म्हणजे पूर्ण क्षेत्रफळामध्ये ते लोकसंख्या किती राहते तर त्याला काय म्हणतात, घनता म्हणतात. क्षेत्रफळामध्ये किती लोक राहतात म्हणजे 1 चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात तर ती काढली जातात. तर महाराष्ट्राचं जर बघितलं आपण 2011च्या जनगणनेनुसार तर 365 एवढी आपली घनता दिसून आलेली आहे. 365 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. प्रति चौरस किलोमीटर म्हणजेच काय, तर चौरस किलोमीटर प्रत्येक बाजूने 1-1 किलोमीटरची साईड घेतली जाते. एवढा एरिया आहे तर 1 किलोमीटर हा 1 किलोमीटर 1 किलोमीटर 1 किलोमीटर म्हणजे पूर्ण चारही बाजू 1-1 किलोमीटरच्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये किती व्यक्ती राहतात ते जर मोजलं तर 365 एवढं आपल्याला काय दिसत आहे, तिथं आपली घनता दिसून येत आहे. तर महाराष्ट्राची घनता बघितली आपण तर ती किती आहे मग, 365. आणि त्याच पद्धतीने आपण भारताची जर बघितली 2011च्या जनगणनेनुसार तर ती आहे 382 म्हणजे आपल्या ह्याच्यापेक्षा जास्तच, महाराष्ट्रापेक्षा जास्तच आहे ती. त्यानंतर सर्वाधिक घनता जर बघितली आपण, सर्वाधिक घनता आहे म्हणजे घनता जी आहे ती मुंबई उपनगर, नंतर मुंबई शहर आणि नंतर ठाणे. हे आकडे तुम्हाला एवढे विचारले जाणार नाहीत त्यामुळे ते लक्षात नाही ठेवले तरी चालतील. पण याची एक ट्रिक जर बघितली आपण तर घनतेमध्ये बऱ्याचदा जिल्ह्यांचा क्रम विचारला जातो. नगर, शहर, ठप्प, ठाणे, पुणे आणि केले. नगर, शहर, ठप्प, केले अशी एक ट्रिक आहे बघा, ती तुम्ही लिहून ठेवू शकता. नगर, शहर, ठप्प, केले म्हणजेच काय, नगर शहर म्हणजे मुंबई शहर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर अशा काय तर हे सर्वाधिक क्रम आहे. नंतर सर्वात कमी घनता जर बघितलं आपण, लोवेस्ट घनता, तर ती आहे गडचिरोलीची. हा देखील आयोगानं कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. सर्वात कमी जी आहे गडचिरोलीची घनता तर ती किती आहे, तर ती आहे 74. तिचं कसं आहे, गशिंचर आहे. गशिंचर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर. गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर ही सर्वात कमी घनतेची आहेत. तर हे झालं लोकसंख्येच्या घनतेबाबत. नंतर आहे लिंग गुणोत्तर. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर लिंग गुणोत्तरामध्ये तर दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण किती आहे तर त्यानुसार हे लिंग गुणोत्तर काढलं जातं. आता महाराष्ट्राचं जर बघितलं आपण 2011च्या जनगणनेनुसार तर ते आहे 929 म्हणजे प्रत्येक 1000 पुरुषामागे
महाराष्ट्रामध्ये किती स्त्रिया आहेत तर 929 स्त्रिया आहेत. तेच आपण भारतामध्ये जर प्रमाण बघितलं लिंग गुणोत्तर ते आहे 943 स्त्रिया. हे थोडं चिंताजनक आहे दोन्ही ठिकाणी, कारण 1000ला 1000 पुरुष असते तर ते योग्य प्रमाणात ठरले असते. आता लिंग गुणोत्तर हे दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे काय तर ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा मग 0 ते 6 म्हणजे 6 वर्षावरील जे काय मुलं किंवा मग व्यक्ती असतील तर त्यांचे लिंग गुणोत्तर वेगळं, म्हणजे प्रौढ लिंग गुणोत्तर म्हणता येईल याला एक प्रकारे. प्रौढ लिंग गुणोत्तर जे आहे तर हे आपण या ठिकाणी बघत आहोत. या व्यतिरिक्त कोणता आहे तर 0 ते 6 वयोगट जो आहे तर या बालकांचं गुणोत्तर असतं त्याला बाल लिंग गुणोत्तर म्हणतात. आता हे लिंग गुणोत्तर आहे ते प्रौढ लिंग गुणोत्तर आहे. याच्यामध्ये उत्तम गुणोत्तर कोणाचं आहे तर उत्तम गुणोत्तर म्हणजे काय तर स्त्रिया आणि पुरुषांचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं आहे. तर ते आहे रत्नागिरी 1122, म्हणजे प्रत्येक 1000 पुरुषामागे 1122 स्त्रिया आहेत तिथं. नंतर आहे सिंधुदुर्ग प्रत्येक 1036, गोंदिया आहे 999 आणि याच्यानंतर लागतो साताराचा नंबर, सातारा. तर ट्रिक कशी आहे लक्षात ठेवण्यासाठी, रसिंगोसा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया आणि सातारा, रसिंगोसा. नंतर आहे कमी लिंग गुणोत्तर, म्हणजे जिथं पुरुषाच्या मागे फक्त 832 आहेत. मुंबई शहर जर बघितलं फक्त 832 इथं पुरुष आहेत. याच्यामध्ये कारण एकच आहे की पुरुषांचं इथं स्थलांतर झालेलं आहे. त्यामुळे म्हणजे जे काय कोकणचा भाग आहे रत्नागिरी सिंधुदुर्गसारखा तिथून काय पुरुष आहेत आपले ते नोकरीसाठी किंवा कामासाठी मुंबई आणि शहर आणि उपनगरमध्ये तिथं काय स्थलांतरित झालेले आहेत. त्यामुळे पुरुषांचं मोठ्या प्रमाणात मायग्रेशन जे आहे ते आपल्याला मुंबईमध्ये दिसून येतं आणि त्यामुळेच काय झालेलं आहे तिथलं जे काय लिंग गुणोत्तर आहे ते कमी झालेलं आहे. तर मुंबई शहर किती आहे 832, नंतर मुंबई उपनगर 860 आणि ते आहे ठाणे 886. आता याच्यामध्ये एक जर गोष्ट लक्षात घेतली आपण की जे आपलं लिंग गुणोत्तर आहे तर याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की अजून पुढचा एक देखील जिल्हा विचारला जाऊ शकतो. जसं 4 आपण जिल्हे लक्षात ठेवले, पण कधी कधी काय करतं आयोग की एकदमच रँडम विचारतो कुठलंही, तर त्यामुळे बाकीची आकडेवारी देखील आपल्याला माहीत असणं गरजेची आहे. तर याच्यामध्ये काय आहे तर मुंबई शहर आहे अगोदर, तर बाकी ठिकाणी एकच असा जे आहे लिंग गुणोत्तर जे आहे तर या एकाच टॉपिकमध्ये फक्त मुंबई शहर हे मुंबई उपनगरच्या वरती आहे. अन्यथा सर्वच ठिकाणी अगोदर मुंबई उपनगर येते आणि नंतर मुंबई शहर येतं. आता इथं काय असणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंतर ठाणे आणि नंतर काय असणार आहे पुणे. हा बऱ्याच ठिकाणी हाच क्रम तुम्हाला दिसून येतो, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे. तर या पद्धतीने इथं काय लिंग गुणोत्तर आपण बघितलं. त्यानंतर आहे बाललिंग गुणोत्तर, 0 ते 6 वयोगट जो आहे तर त्या वयोगटाचं बाललिंग गुणोत्तर म्हणता येईल. महाराष्ट्रामध्ये 2011 साली बघितलं तर 894 हा फॅक्च्युअल डेटा विचारला जातो बऱ्याचदा आयोगाकडून. 929 आहे प्रौढ लिंग गुणोत्तर, 943 आहे भारताचं प्रौढ लिंग गुणोत्तर. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे बाललिंग गुणोत्तर 894. आता 2001 मध्ये ते किती होतं तर 913 होतं, म्हणजे आपली इथं काय घट झालेली आहे. इथं काय तर 19 अंकांनी आपली घट झालेली आहे. त्यानंतर सर्वाधिक जर बघितलं आपण तिथं बाललिंग गुणोत्तर तर याच्यामध्ये जी काही गडचिरोली आहे याच्यामध्ये सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर दिसून येत आहे. 961 बालक आहेत प्रत्येक 1000 पुरुष बालकांमागे. नंतर आहे गोंदिया 956 आणि यानंतर एक लागतो चंद्रपूरचा नंबर, चंद्रपूर, ते देखील लक्षात ठेवा तुम्ही. चंद्रपूर काय सर्वाधिक कोण कोण आहेत गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर. नंतर सर्वात कमी जर बघितलं आपण लोवेस्ट तर इथे आहे बीड 807 आहेत फक्त तिथं. नंतर जळगाव 842, अहमदनगर आणि नंतर लागतो बुलढाणा आणि नंतर कोल्हापूर. हे देखील तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. बीज अबुको असंही काय लक्षात ठेवू शकता. आणि गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर ह्याची ट्रिक तुम्हाला भेटत असेल तर तशी लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर हे झालं बाललिंग गुणोत्तराबाबत. 894 एवढं बाललिंग गुणोत्तर 2011च्या जनगणनेनुसार आहे. यानंतर इथे साक्षरतेचं प्रमाण, साक्षरते जर बघितले आपण तर एकूण साक्षरता आहे 82.34%. याच्यातही बऱ्याचदा तुम्हाला व्हेरिएशन दिसून येतील बघा. 82.34 आहे, कुठं 82.28 दाखवलं आहे. पण हा सोर्समध्ये जर बघितलं आपण ऑथेंटिकमध्ये तर 82.34 एवढी लोकसंख्या आपल्याला तिथं पर्सेंटेज दिसून येतं साक्षरतेमध्ये. आणि साक्षरतेमध्ये तफावत जर बघितलं आपण म्हणजे पुरुष आणि स्त्रियामध्ये तर ते आहे 12.5% तफावत आहे. पुरुषांची साक्षरता जर बघितली तर ते आहे 88.38%,
तर स्त्रियांची आहे ती 75.87% आणि महाराष्ट्रासोबत भारताचं जर कंपॅरिझन केलं तर महाराष्ट्राची साक्षरता जी आहे काय ती भारताच्या साक्षरतेपेक्षा जास्त आहे. म्हणजे भारताची जी काही एकूण साक्षरता येईल त्याच्यापेक्षा आपलं प्रमाण हे जास्त आहे. याच्यामध्ये हायेस्ट जे काय आपले सर्वाधिक साक्षर जिल्हे जर बघितले आपण तर ते आहेत मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. बघा मुंबई उपनगर सर्व ठिकाणी वरतीच आहे, फक्त एकाच ठिकाणी बाललिंग गुणोत्तर जे आहे तर त्याच ठिकाणी फक्त काय आहे तर मुंबई शहर हे वरती आहे आणि मुंबई उपनगर खाली आहे. अन्यथा सर्व ठिकाणी मुंबई उपनगर आधी येतं, नंतर मुंबई शहर येत आहे. आणि सर्वात कमी जर बघितलं आपण तर नंदुरबारमध्ये सगळ्यात कमी साक्षरतेचं प्रमाण आहे 64.4%. त्यानंतर लागतो जालन्याचा क्रमांक 71.5%. आता नंदुरबार काय तर त्या आदिवासींचा जिल्हा आहे, सर्वांनाच माहिती आहे. आता बऱ्याचदा काय विचारलं जातं तर ही जी काही साक्षर आहे तर एखाद्याला साक्षर आहे की नाही हे कसं समजणार आपण, तर त्याची व्याख्या केलेली आहे बघा. 7 वर्ष व त्यावरील व्यक्ती जी असेल जी वाचू आणि लिहू शकते त्याला काय म्हणणार आहेत आपण साक्षर म्हणणार आहोत किंवा त्याला साक्षर म्हणून काउंट करणार आहोत. आता जिल्ह्यांनी आहे लोकसंख्या दिलेली आहे बघा, डिस्ट्रिक्ट वाईज पॉप्युलेशन. आता ही ठाणे विभाजनापूर्वीची आकडेवारी आहे, कारण 2011मध्ये जे आहे तर पालघर हा ठाण्यामध्येच होता, त्यामुळे ही ठाणे विभाजनाची पूर्वीची आकडेवारी आहे. आता सर्वाधिक लोकसंख्या म्हणजे मोस्ट पॉप्युलस कोण आहे तर ठाणे आहे. 1.10 कोटी लोकसंख्या आहे ती आणि देशातील पहिला क्रमांक लागतो त्याचा ठाणे 1.10 कोटी. पुणे आहे 94.29 लाख. मुंबई उपनगर आहे 93.56 लाख. नाशिक 61 लाख. नागपूर या पद्धतीने त्यांचा क्रम आहे. त्यानंतर आहे सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली 8.49 लाख आहे बघा. सिंधुदुर्गची सर्वात कमी आहे, त्यामुळे हे तुम्ही एक प्रकारे लक्षात ठेवू शकता. मे बी आयोग इथे विचारू शकतं सिंधुदुर्ग, गडचिरोली आणि हिंगोली. आता याच्यामध्ये एक ट्रिक मी काहीतरी शोधली होती बघा. आता हे सर्वात कमी लोकसंख्येच्या अगोदर तुम्ही लिहून घेऊ शकता. शिंग हिवांभव गोंदू रत्न नऊ. शिंग म्हणजे प्रत्येक जिल्हा जो आहे तर त्याचा पहिलाच अक्षर आपण घ्यायचं आहे. शिंग हिवांभव गोंदू रत्न नऊ. गोंदू रत्न नऊ अशा पद्धतीने एक ट्रिक आहे बघा. तुम्ही हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा, नंतर वर्धा असेल कदाचित, आणि नंतर गोंदिया, नंतर रत्नागिरी आणि शेवटीचं काय नंदुरबार असेल तिथं. एकदा कन्फर्म करून घ्या. या पद्धतीनं ट्रिक तुम्हाला ते लक्षात ठेवू शकता. शिंग हिवांभव गोंदू रत्न नऊ. नंतर सर्वाधिक हे झालं सर्वात कमी लोकसंख्येचे. सर्वाधिक लोकसंख्येचे जर बघितलं आपण तर ठापू उपनगरचे नाना असो जवळ कोल्हाबाद. अशा पद्धतीने मी एक ट्रिक केली होती बघा तेव्हा. तर ती ठापू म्हणजे ठाणे, पुणे, ठापू, उपनगरचे नाना, नाशिक आणि नागपूर. अगोदर नाशिकला जायचं, नंतर नागपूरला जायचं. ना असो म्हणजे काय असणार आहे अहमदनगर, सोलापूर असो, जळ म्हणजे जळगाव, कोल्हा म्हणजे कोल्हापूर आणि बाद म्हणजे काय तर औरंगाबाद. तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. असो जवळ कोल्हाबाद, ठापू उपनगरचे नाना असो जवळ कोल्हाबाद. आणि सर्वात कमी लोकसंख्या कोणती आहे तर शिंग हिवांभव गोंदू रत्न नऊ. ही झाली लोकसंख्येचं डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर आहे नागरीकरण अर्बनायझेशन. यावर देखील आयोगाकडून प्रश्न विचारलेले आहेत. तर ग्रामीण किंवा शहरी दोन्हीपैकी एकच लक्षात ठेवा तुम्ही. आता शहरी जर बघितलं आपण तर 45.23% शहरीकरण झालेलं दिसून येत आहे. 5.8 कोटी लोक जे आहेत तर ही शहरामध्ये राहतात. तर तेच प्रमाण जर आपण ग्रामीणचं बघितलं तर 54.77% लोक हे ग्रामीण भागात राहतात आणि ती संख्या किती आहे तर 6.15 कोटी एवढे लोक हे ग्रामीण भागात राहतात. ह्याच्यातलं काय करा तुम्ही आता एकच लक्षात ठेवा की 45.23% एवढं शहरीकरण झालेलं आहे. 45.23% आणि 5.8 कोटी हे एकच लक्षात ठेवा. ग्रामीण लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. जरी तुम्हाला ग्रामीण विचारलं तर तुम्ही काय करणार मग 100मधून एवढं मायनस करणार, आलेली आकडेवारीबरोबर तुम्हाला ग्रामीणची मिळून जाईल. तर शहरीकरण किती झाले तर 45.23% आणि 5.08 कोटी एवढे लोक हे काय शहरी भागात राहतात किंवा नागरीकरण त्यांचं झालेलं आहे. आता 100% नागरी जिल्हे जे आहेत तर ते आहेत 2 जिल्हे आहेत आपल्याकडे, मुंबई शहर, मुंबई उपनगर. सर्वाधिक नागरीकरण जे झालं ते ठाण्याचं झालेलं आहे बघा 77%. नंतर नागपूर, पुणे. नंतर सर्वात कमी नागरीकरण जर बघितलं तर गडचिरोली आणि सिंधुदुर्ग.
तर हे कॉमन सेन्सनं देखील आपल्याला सुटू शकतो. गडचिरोली आणि सिंधुदुर्ग यांचं सर्वात कमी नागरीकरण झालेलं आहे. आता अनुसूचित जाती आणि जमाती SC आणि ST जे आहेत तर यांचं प्रमाण जर बघितलं आपण, SCचं प्रमाण जे आहे पुणेमध्ये सर्वाधिक दिसून येत आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. आणि सर्वात कमी जर बघितलं आपण, सर्वाधिक लोकसंख्या जर बघितली आपण तर ती सर्वाधिक लोकसंख्या येते पुण्यामध्ये. आणि त्यांचं प्रमाण जर बघितलं, लोकसंख्या म्हणजे सर्वाधिक लोकसंख्या तर ती येते पुण्यामध्ये. आणि सर्वाधिक प्रमाण जर बघितलं म्हणजे एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात जर जास्त असेल तर ती आहे अकोल्यामध्ये. प्रमाणामध्ये अकोला आहे, पण एकूण लोकसंख्या जर बघितली तर ती पुण्यामध्ये दिसून येते. SC पॉप्युलेशन अनुसूचित जाती. आणि आपल्या पॉप्युलेशनचे किती आहे ते 11.8% पॉप्युलेशन ही SC पॉप्युलेशन आहे, म्हणजे अनुसूचित जातींची पॉप्युलेशन आहे. तेच आपण ठाण्यामध्ये आपलं ST पॉप्युलेशन जर बाबत बघितलं अनुसूचित जमातीमध्ये तर ते आहेत 9.4% एवढं प्रमाण आहे त्यांचं. आणि सर्वाधिक लोकसंख्या कुठं आहे त्यांची, ठाणे आणि नाशिक. त्यानंतर सर्वाधिक प्रमाण जर बघितलं त्यांचं प्रमाणामध्ये तर ते आहेत नंदुरबार. याचं ठाणे नसणारच आहे, याचं नाशिकच आहे उत्तर बरोबर. नाशिक सर्वाधिक लोकसंख्या काय तर नाशिकमध्ये, आणि सर्वात प्रमाण जर बघितलं तर नंदुरबारमध्ये. नंदुरबार जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येत 64.38% लोकसंख्या ही ST आहे. ST पॉप्युलेशन आहे 64 म्हणजे इथं किती असणार आहे ते 64.38% ST पॉप्युलेशन आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील भाषा. याच्यावरती काय तसा विशेष प्रश्न येणार नाही तुम्हाला. जी काय आपली मराठी राजभाषा आहे ही जगात 16व्या क्रमांकावर बोलली जाते. तर याच्यामध्ये विशेष असं काही नाही. याच्यामध्ये प्रमुख शहरे जर बघितली आपण 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे तर ते आहेत बृहन्मुंबई 1.84 कोटी आहे, पुणे, नागपूर, ठाणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, वसई आणि औरंगाबाद. तर याच्यावरती असा काही विशेष प्रश्न येणार नाही. परंतु प्रशासकीय विभागानुसार जर कधी प्रश्न विचारला तर कोकण विभागामध्ये बघितलं आपण सर्वाधिक लोकसंख्या आहे तिथं, कारण मुंबई आणि शहर आणि मुंबई उपनगर त्या ठिकाणी आहे. बरेच अलीकडे आहे आता विभागावर प्रश्न विचारायला लागलेला आहे. त्यामुळे कोकण विभाग जर बघितलं सर्वाधिक लोकसंख्या कोकण विभागाची आहे आणि सर्वाधिक घनता देखील कोकण विभागात आहे. तर औरंगाबाद विभागाचे काय वैशिष्ट्य आहे तर सर्वात कमी साक्षरता दर जो आहे तर तो सर्वात कमी साक्षरता दर औरंगाबाद विभागाचा आहे. त्याच्यामध्ये विशेष करून जालना आणि बीड यांचा काय साक्षरतेचा दर खूप कमी आहे. नंतर नागपूर विभाग जर बघितलं तर उत्तम लिंग गुणोत्तर आहे. याच्यामध्ये आपण जे बघितलं गगोची तर त्याच्यामध्ये देखील आपण हे नागपूर विभागामध्ये उत्तम लिंग गुणोत्तर आहे. सर्वच जिल्हे जे आहेत तर हे नागपूर किंवा विदर्भातील येतात. तर वनांचे प्रमाण जे आहे तर हे जास्त आहे. नंतर पुणे विभागात जर बघितलं आपण सर्वाधिक नागरीकरण झालेलं आहे आणि सर्वाधिक औद्योगिकरण देखील पुणे विभागात दिसून येतं. आता याच्यामध्ये काही हायलाईट जर बघितलं आपण तर 2011मध्ये ठाणे हा भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता. रत्नागिरी -4.82% आणि सिंधुदुर्ग -2.21% लोकसंख्या वाढ झालेली दिसून येते, म्हणजे निगेटिव्ह वाढ ह्या दोन जिल्ह्यामध्ये दिसून येते, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या वाढ ही 36% होती, म्हणजे राज्यात ती सर्वाधिक होती. ठाणे जिल्हा जो आहे तो 36%ने तिथं लोकसंख्या वाढली. मुंबई शहराची लोकसंख्या वाढ ही उणे होती, कारण तिथं आता उणे म्हणजे निगेटिव्ह होती, -7.6 होती. नंदुरबार हा एकमेव जिल्हा आहे की जिथे साक्षरता दर हा 70%पेक्षा कमी आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताबाबत काही तुलनात्मक आपण जर अभ्यास केला तर दशवार्षिक वाढ बघितली आपण तर एक प्रकारे आढावा घेण्यासाठी तर 15.99% होती, पण तीच भारतामध्ये बघितली तर 17.64%. लिंग गुणोत्तर बघितलं आपण तर 929 लिंग गुणोत्तर महाराष्ट्राचं आहे, 943 येते भारताचं. घनता बघितली 365 आहे, नंतर भारताचं बघितलं 382 आहे. इथं आपली 50 वाढ झाली होती, तर म्हणजे 2001च्या सेन्ससमध्ये, तर इथं 55 काहीतरी एकदा क्लिअर करून घ्या, तर 55 समथिंग तिथं वाढ झालेली आहे. नंतर आहे साक्षरता 82.34%, तर तीच भारताची साक्षरता जर बघितली आपण तर 73% आहे. नंतर नागरीकरण जर बघितलं आपण तर 45.23% महाराष्ट्राचं नागरीकरण झालेलं आहे आणि भारताचं नागरीकरण बघितलं हा देखील डेटा महत्त्वाचा आहे, 31.16% एवढं नागरीकरण भारताचं झालेलं आहे. आता काय महाराष्ट्र साक्षरता आणि नागरीकरणात पुढे आहे, पण लिंग गुणोत्तरमध्ये आपण काही प्रमाणात मागे असल्याचे दिसून येत आहे. तर अशा पद्धतीने आपण महाराष्ट्राच्या लोकसंख्येबाबत आढावा घेतलेला आहे. तर थांबा मित्रांनो.